हाय हॅलो नमस्कार। आज आहे आमची फॅमिली ट्रिप आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत दाराघाटला। अजिबात पाऊस नसल्यामुळे सगळ्यांचा मूड थोडासा खराबच होता। थोडंसं पुढे गेल्यावरती वातावरण अचानक चेंज झालं आणि थोडासा पाऊस यायला लागला। सगळे एकदम खुश झाले। एवढा छान व्ह्यू पाहून कधी पोहोचतोय असं झालं होतं सर्वांना। फायनली आम्ही पोहोचलो आणि ट्रेकिंगला सुरुवात केली। मी व्हिडिओ काढत होते आणि आमच्या दीदी फोटोज काढत होत्या। मागे राहिलेल्या मेंबर्सची आम्ही वाट पाहत होतो, तोपर्यंत म्हटलं व्हिडिओज आणि फोटो शूट करून घ्यावेत। सगळेजण आल्यावरती थोडंसं फोटोशूट केलं। ते फोटोज तुम्हाला नंतर पाहायला भेटतीलच। मग काय, सगळ्यांनी या छानशा वातावरणात ट्रेकिंग चालू केली आणि ट्रेकिंगचा एन्जॉय घेत घेत आम्ही व्ह्यू सगळीकडे पाहत होतो, शूट करत होतो आणि आम्ही दोघेच पाठीमागे राहिलो। आमच्यासोबत छोटू बेबी होतं, ते सुद्धा खूप एन्जॉय करत होता। दगडांचा आणि झाडाझुडपांचा रस्ता पार केल्यानंतर आम्हाला खूप छान व्ह्यू पाहायला भेटला। हा धबधबा थोडासा घसरट असल्यामुळे आम्ही फक्त फोटोज काढले आणि दुसऱ्या धबधब्याकडे निघालो। बापरे, एवढी गर्दी पाहून आम्हाला वाटलं आम्हाला जागाच भेटणार नाही की काय। इथे कोणीच नव्हतं। मग आम्ही सगळेजण हळूहळू तिथे गेलो। थोड्या सेल्फीज, थोडे फोटोज आणि थोडेसे व्हिडिओ शूट, एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला। इथे खूप मज्जा मस्ती झाल्याच्या नंतर आम्हाला धबधब्याखाली वरती फोटो काढायचा होता आणि पप्पा तिथे जागा शोधत होते। फायनली आम्हाला तिथे जागा भेटली। फोटोज काढले, व्हिडिओज काढले, थोडासा डान्स सुद्धा केला आम्ही सर्वांनी। तेवढ्यात एकाने उडी मारली आणि आम्ही फोटोज बास केले। थोडंसं फोटो सेशन केलं आणि मग आम्ही नाणेघाटाला निघालो। नाणेघाटाचा व्ह्यू बघण्यासाठी या दगडाच्या रस्त्यातून खाली जावं लागतं। मग खाली गेल्यानंतर खूप गर्दी दिसू लागली आणि असाच तुम्हाला सुंदर असा नजारा पाहायला भेटतो तो नाणेघाटातून। इथे पाऊस आणि धुकं दोन्हीही नव्हतं, त्याच्यामुळे समोरचा व्ह्यू एकदम क्लिअर दिसत होता। थोडा वेळ थांबून इथला व्ह्यू पाहिला, इथल्या गुहा पाहिल्या आणि थोडेसे फोटोज व्हिडिओ काढले। नाणेघाटातून निघायला आम्हाला बराच उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूक देखील लागली होती। सर्वांना नॉनव्हेज खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण हॉटेल जगदंबाला गेलो। खूप उशीर झाला होता, सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळेजण जेवणाची वाट पाहत होते। स्पेशल थाळी आली आणि सगळ्यांनी मोबाईल साईडला ठेवून दिले। मग काय, सगळ्यांनी पोटभर जेवण केलं। नंतर आम्ही सगळेजण घरी आलो। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।